भिवंडी तालुका वेहले ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य भावेश थले ने वेहले ग्राम पंचायत में दिनांक 20 जनवरी 2022 से 15 जुलाई 2022 तक माहिती अधिकार अधिनियम 2005 के अंतर्गत उन्होंने वेहले ग्राम पंचायत को कितना फंड आया और कहां-कहां खर्च किया गया सविस्तर मालूमात देने के लिए उन्होंने माहिती अधिकार अधिनियम 2005 के अंतर्गत लिखित पत्र दिया गया था। वह मालूमात न मिलने की वजह से बाद में उन्होंने फिर 2021 से 2024 तक वेहले ग्राम पंचायत को कितना अनुदान आया और कहां-कहां खर्च किया गया पूरी मालूमात उन्होंने मांगी थी, जो आज पूरे 3 साल होने के बावजूद भी वेहले ग्राम पंचायत द्वारा श्री भावेश थले को कोई मालूमात न देने की वजह से उन्होंने वेहले ग्राम पंचायत के ग्राम विकास अधिकारी बीडी ने माने को कहा कि 3 जून 2024 तक अगर हमको पूरी मालूमात नहीं दिया गया तो हम 3 जून 2024 को वेहले ग्राम पंचायत को बंद आंदोलन करेंगे। तो वही आगे हम आपको बता दें कि वेहले ग्राम पंचायत द्वारा विद्यमान सदस्यों को भी ग्राम पंचायत का अनुदान वह कितना आया और कितना खर्च हुआ इसकी मालूमात नहीं दी जाती है। ऐसी वेहले ग्राम पंचायत के मनमाने कार्यभार को लेकर लोगों में चर्चा का विषय बना हुआ है। मूळ भ्रष्टाचार जो ग्रामपंचायत मध्ये 3 वर्षांमध्ये मूळ भ्रष्टाचार झालाय तो आपल्याला बाहेर काढायचा आहे। बाहेर काढा याच्या मागे जे आहेत पडद्यामागचे चेहरे ते आपल्याला ओपनली करायचे आहेत। पडद्यामागे चेहऱ्यांना नक्की शिक्षा होईल ना भ्रष्टाचार पूर्णपणे उघड करणारच। 29 साल आहे आपल्याकडे तरी काय केलेलं आहे माहे जानेवारी 22 ते जुलै 22 पर्यंत आपण कोणाकोणाला सगळं पासबुक चेक दिलाय काय दिलं काम ते माहिती मागली आहे। असं काही लिहून गेलं त्याची प्रत असेल ना तुमच्याकडे तुम्ही शूट कर रे नाही फॅक्ट आहे जो माणूस ऐकत नाही त्याची खात्री घेऊन द्यायची आहे ऑन रेकॉर्ड सांगतो मी नाही अरे आम्ही मागलेलं माणूस नाही नंतर काय नंतर तू करते भाऊ केस वाटते माझं केस होईल तुझी मी तुला क्लिअर सांगतोय या पुढचा घ्या ना नंतर काय करायचं रायटिंग मध्ये साहेब काय त्यांची रायटिंग मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे तुला याच्यावर तुझा होईल हो ठीक आहे तुझी प्रतिक्रिया सांग रे बाबा माझी कमाला बसते आणि अर्ज करून तुम्हाला 3 वर्ष झाली बरोबर 3 वर्ष झाले अर्ज करून आम्ही स्टेप बाय स्टेप आम्ही अर्ज केले तुम्हाला तुम्ही एका पण अर्जाची माहिती ही जी अर्ज आहे ना तो नाही घेतला ना मी माहिती आता साहेब झालं समजा तुम्ही किती दिवसात द्याल ऐका ना ऑन रेकॉर्ड बोला तुम्ही आम्ही सर्व येतो ना पुढे अर्ज आहे 24 तास 24 तास ह्या अर्जामध्ये काय केलंय जेवढे काम आहेत विकास कामाची पूर्ण आता यादी माहिती आहे काम आहेत माझं दोघं जण विकास कामाची पूर्ण इस्टिमेट काढा त्याचे वाउचर पण काढा टेंडर काढा ओके सगळं का टाकून ठेवा म्हणजे हे मला काही एक सांगतो विषय संपवा आता मी बोलतो बघा 14 वित्त 15 वित्त जेवढे पैसे आहेत तुम्ही कुठे कुठे संपवले ते दाखवा मला आपल्या मेन अकाउंटचे जेवढे पैसे पुढे संपवले ते पण दाखवा दाखवा तुम्ही 15 वित्त आहे आणि बाकी खर्च आहे सगळे कामाचे इस्टिमेट मावा टेंडर काढा त्याच्यावर पण ठेवा कुठल्या सरपंचाला केवढा खर्च पुढला अर्ज आहे 31/3/23 आहे त्याच्यामध्ये पण त्यानं पूर्ण जमा खर्च आणि अहवाल केलाय 18/5/22 ते 31/7/23 पर्यंत अर्ज मागितलाय त्यामध्ये विकास कामं किती केले खर्च किती झाला का नाही भेटला अजूनपर्यंत आता मी बोलतो आता मी तुम्हाला बोलतो ऐका भावेशच्या वतीने बोलतो हे तुम्ही किती दिवसात देता साहेब मला किती दिवसात देता आता पण झालं त्याबद्दल मी समाजाची क्षमा मागतो समाजाच्या माझ्या वतीनं राहिला आमच्या अडचणीमध्ये मैत्रीमध्ये काही देव राहिला आमचा विषय माहिती लेट झाली त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि जी राहिली माहिती आहे सगळं डीप मध्ये मी सविस्तरपणे काढून त्याला 15 सगळं ठोकून देईल किती दिवसात 15 दिवसामध्ये नाही 15 दिवस आम्ही थांबू शकत नाही 15 दिवस लागतात का 31 मेला 15 दिवस लागतात का तो 3 वर्ष लागली तर 15 दिवस 20 मेला आम्हाला एक मिनिट मी तुम्हाला सांगतोय हा माणूस आहे
तो नेहमी वेल मागावं काम करतोय. आम्ही 3 वर्षापासून मी पण बायकांचं प्रतिनिधित्व करतोय आणि मी गावचा एक नागरिक म्हणून याच्याकडे पण आम्ही हिशोब मागितलेला होता. पण या माणसाने नेहमी हा माणूस वेल काढावं मारतो. आणि मी एक सगळ्यांना सांगतोय की तिथं जो ग्रामपंचायतचा प्रतिनिधी असून त्याला हा हिशोब देऊ शकत नाही तर गावातल्या लोकांना काही लोक हिशोब देणार आहेत. हा पैसा गावकीचा आहे, हा पैसा जनतेचा आहे. त्यांनी आपल्या कालेसाहेबांनी सुनावणी लावलेली, ही ज्या दिवशी सुनावणी लावलेली ना, तारीख बघा 27/6/23 सुनावणी लावली. 27/6/23 न 30/6 माझा 30/1 माझा अर्ज होता. 27/6/23 ला त्यांनी सुनावणी लावली. पण ज्या दिवशी सुनावणी लावले ना त्याच दिवशी त्यांची मला इंटिमेशन आले. तर 27/6लाच मला इंटिमेशन आली त्यांची, ती पण दुपारी 4 वाजता 4:16 आले. म्हणजे याचा अर्थ असा काही सगळी मिली बघत आहे या लोकांची, दुसरा काही नाही. विषय येतो तुमची मिली बघतच आहे ना. नाही मग आंदोलन उग्र होईल आता. ही समजा जमा होतात ना साहेब, ही एका पोटावर पण आले. ऐका ना, जेव्हा ते स्वतःहून सर्वांना बोलवे तेव्हा परिस्थिती वेगळी असेल. ही पण ते प्रेमापोटी कोणाला सांगितलं पाहिजे. जर 31 तारखेपर्यंत तुम्ही हिशोब द्या, विषय संपला. कशाला 5 तारखेपासून मी काय बोलतोय, 15 दिवस लागतात का तुम्हाला? तुमची अडचण काय? माहिती भरपूर आहे. 3 वर्ष झाले काय करताय? 3 वर्ष माहिती तुमची ऑनलाईन सोडत आहे ना, तुम्हाला 3 वर्ष तुम्ही जर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही 1,000च्या पुढे कुठलाही पैसे देताना व्यवहार करताना चेक नाही करता, मग प्रश्न येतो कुठं? रेकॉर्ड चालू आहे. मी तुम्हाला एकच सांगतोय की तुम्ही सगळा 1,000च्या पुढं जो पण व्यवहार करता तो चेक नाही करता. मग चेक नाही व्यवहार करता तो व्हाईट झाला ना. आता व्हाईटला प्रश्न काय, तर तुम्ही 3 वर्षाची बँकेची एंट्री 10 मिनिटांमध्ये घेऊन येऊ शकतो तो. साहेब 3 तारखेला क्लिअर मध्ये काय तुम्हाला किती हे आहे त्या पद्धतीने हे करतो. 3 असं तुम्हाला 3 तारीख 3 दिवसाचा आहे. 3 दिवसात 3 तारखेला जर आम्हाला हिशोब भेटला नाही तर ते पुढे नाही, आम्ही आमच्या पद्धतीने आताच अर्ज देऊन ठेवा. बघा या पिरियडमध्ये तुम्ही तुमच्या बदलीचा अर्ज केला, बदली होऊन विषय नाही का नाही सांगतो मी. पुढचे लोक आहेत कोण त्यांना पण धरू. आम्ही तर कालेसाहेबांनी धरणारच आहोत. कालेसाहेब केवढे काले आहेत ना, गोरे आहेत ना, त्यांना पण बघतो मी. ठीक आहे. हल्ली पद्धती सगळी माहिती 3 तारखेला 3 तारखेला आम्हाला माहिती द्या तुम्ही पूर्ण. ओके, धन्यवाद. हा विषय संपून टाका. 3 तारखेला जर आम्हाला माहिती मिळाली नाही तर आम्ही याची माहिती उग्र आंदोलन करू. यांनी बदली बी घेतली साहेब बदली होत नाही. अशी बाबा तुला आम्ही खूप चांगला समजायचो, पण तो एकदम खराब माणूस आहे. आणि जर असं अधिकारी जर असं असेल ना तर तुम्ही सगळ्या या गावाची परिस्थिती काय होणार? तुमच्या हातामध्ये गावाची परिस्थिती आहे ना. तुम्ही मी आता सरळ मागे त्यांना ओपनली करायचं.